एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचंड तणाव झाल्याचं पाहायला मिळालं। स्वाभिमानी आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांची रॅली समोरासमोर आल्यामुळे इचलकरंजीमध्ये राडा झालेला आहे। इचलकरंजीतल्या शिवतीर्थ या चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। त्यावेळी तणाव झाला। दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा जोरदार प्रयत्न केल्यामुळे परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे। प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने दोन्ही पक्षांची जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे, रॅली सुरू आहे आणि यावेळी आता कार्यकर्ते आक्रमक आल्यामुळे काही काळ हा संपूर्ण गोंधळ उडाल्याचं देखील दृश्य आपण पाहतोय। रणजित माझगावकर आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। रणजित, नेमकं काय घडलेलं आहे, कशामुळे हा संपूर्ण गोंधळ झालाय? आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि काही तास उरलेले आहेत। अशामध्ये इचलकरंजीमध्ये राजू शेट्टी यांनी एक रॅली काढली होती। या रॅलीच्या अगदी समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची रॅली सुद्धा आली होती आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली आणि घोषणाबाजी झाल्यानंतर हे कार्यकर्ते आमनेसामने आलेले आहेत। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला हटवलेलं आहे। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र जोरदार शक्तीप्रदर्शन होत असताना अशा पद्धतीचा राडा झाल्यानं या परिसरात संपूर्ण तणाव निर्माण झालेला आहे। निश्चितच धन्यवाद रणजित या सविस्तर माहितीसाठी। इचलकरंजीमध्ये स्वाभिमानी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा संपूर्ण राडा झालेला आहे। पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धक्काबुक्की झालेली आहे। दोन्ही पक्षांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असताना रॅली दरम्यान कार्यकर्ते आक्रमक झाले आणि आमने सामने आल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे।